विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधन प्रस्तावाच्या वेळेला मराठी भाषेची चिरफाड केली। राज ठाकरेंचा संताप, मराठीच्या निधनाचाच शोक प्रस्ताव मांडला असाही उद्वेग। उपस्थितांनी आक्षेप घेतला नसल्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त। खात्याचा अभ्यास नाही म्हणून शिंदे दुसऱ्या मंत्र्यांवरती जबाबदारी ढकलतात। आदित्य ठाकरे आक्रमक, तर कालच्या झटक्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। शिंदेंचं उत्तर, समोरासमोर चर्चा करूयात, आदित्य ठाकरेंचं आव्हान। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला अंमली पदार्थांचा मुद्दा चर्चेत। ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या पोलिसांना थेट बडतर्फ केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। अँटी नार्कोटिक्स सेलला बळ देण्याची जयंत पाटील यांची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58%। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। राज्यामधील 46,000 एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। किरण पावसकरांचं पाळणा घरावरचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक, पक्षाचं नाही, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट। तर पावसकरांना शिंदेंनी लाथ मारून हाकललं पाहिजे, अंबादास दानवे आक्रमक। संजय राऊतांची देखील टीका। अपुऱ्या विकास निधीचं तुणतुणं वाजवणाऱ्या फुटलेल्या खासदारांनी मंजूर निधीपैकी तुटपुंजा निधी वापरल्याचं उघड। संजय दिना पाटील यांनी अवघा 1.1%, वाकचौरेंनी 4%, तर ओमराजेंनी 10% निधी वापरल्याचं समोर। अखेर मान्सूनची मुंबईमध्ये वर्दी, हवामान विभागाची अधिकृत घोषणा। मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनची आगेकूच। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून गुजरातमध्ये पोहोचण्याची शक्यता। सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये आजही मोठी घसरण। सोन्याचे दर प्रतितोळा 2,000 घसरले, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 12,000 रुपयांची घसरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।